मी राहणार सातशे आहे. माझं पण जवळजवळ 40 वर्षापासून पाय दुखत होते. ते आता 5 कमी झाले. थोडंसं म्हणजे हातावरून राहिलं थोडा आतून संपायचं. 90%. हा 90% मला 3 महिन्यातून आला. मी आता मी सांगितलं होतं 6 महिने तुम्ही औषध द्या. मग मी 3 महिने पूर्ण केले. आता अजून 3 महिने तर ते वा वा वा. खाटावरच बसून होते. खाटावर उठायचं, खाटावर ते झाकण टाकायचे आणि तसेच परत शेकायला जायचे तव्यावर. तर मला आता उभं राहून मी 10 माणसाला स्वयंपाक करू शकते. तर सगळ्यांनी काय करा, ज्यांना थोडा जरी आजार असला तर त्यांनी सुद्धा हे अमृत ज्यूस घ्या. असं माझं म्हणणं आहे. मी लय लोकांना सांगते की अमृत ज्यूस घ्या आणि चांगलं आरोग्य जगा. पण अजून जरा ऐकत नाही. अजून एक किस्सा सांगा ना. तुम्ही डॉक्टरांना भांडायला गेले होते. हा. सांगा सगळ्यांना सांगा. मला आपलं काय तुमचे नेहमीचे डॉक्टर तुम्ही त्यांच्याकडे गेले होते. नाही माझं त्यांच्याकडे मी नव्हतं का पण विखे पाडले ते विखे पाडल्याचं नाव गेले. तर ते तिथं 3 महिने त्यांची ट्रीटमेंट. तर मी म्हणलं डॉक्टर मी 3 महिने कुठे येते, मला काय अजिबात फरक पडला म्हणलं. तर म्हणजे मावशी तुम्ही ना अशाच आयुष्य करा. परत तुम्हाला काय खावं पुढं जाता यायचं नाही, येता यायचं नाही, काय नाही. मग मी आता त्या डॉक्टरला म्हणले बरं म्हणलं तुम्ही असं मला सांगता ना, तर मग माझं MRI करेल ते. MRI का म्हणलं तुला म्हणलं ऑपरेशन कर. तर सगळं बोलून बसले मी. पण डॉक्टर मला काही ऑपरेशन सुद्धा तुमचं होणार नाही. तुमचा MRI तुम्ही ज्या वेळेस झोपून येता तेव्हा तुमचा MRI केला जाईल. तर मला आता मी झोपायला बिन जाऊ का म्हणलं माणसाला बोलू का म्हणलं. असं झालं. त्याच्यामुळं मग काय केलं बी मॅडम घेतली. ह्या मॅडमने मला औषध दिलं. मी काय माझ्या मायाला गेले तेव्हा तिने सांगितलं की आता तुम्ही औषध घ्या. मग मी औषध घेतलं तर मला 1 महिना चांगलाच फरक आला. आता 3 महिन्यामध्ये मी चांगली पूर्ण बरी